आयुष्य सरलिया कोण पासंगाती पुढे हो फजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोण पासंगाती पुढे हो फजिती यमदंड एका जनार्दनी तू कारे अंधळा एका जनार्दनी तू कारे अंधळा देखतो डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासंगाती पुढे हो फजिती यमदंड विठ्ठल विठ्ठल तयाचे कोणी दीपक दिव्य झाला हरिभक्तीला गुणितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण जगन्नाथ प्रत्यजनाथ श्री एकनाथ शरण शरणाय एकनाथ
संपन्न श्रीमंत शेखनाथ महाराजांचा आम्हाला जीवनामध्ये महत्वाचं मार्गदर्शन करणारा असा भंग सेवेकरता निवडलेला आहे. आज आपल्या या पवना डॅमच्या परिसरामध्ये ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं या कुटुंबाशी संबंधित असणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, येतील. कैलासवासी श्री पांडुरंग धोंडेबा ठाकर अर्थात सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर इथे आल्यानंतर मला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन करण्यासारखं वाटू लागलं. त्याचं कारण असं, साधारणतः पुण्यस्मरणाचे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये हौशे गौशे सगळे असतात. ज्यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही अशी बरीच मंडळी असतात. मात्र गंमत अशी आहे की या परिवाराचा संबंध जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाशी आहे याच्यावरून स्पष्ट होतं. आणि खरं तर या परिसराचं हे वैशिष्ट्य आहे. मी नेहमी सांगतो की हा जो परिसर आहे पुणे जिल्ह्याचा, हा ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या स्पंदनानं पुलकित झालेला असा हा परिसर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव दाखवणारा हा परिसर आहे. त्यामुळे या परिसरामध्ये कळत नकळत संस्कार हे अव्याहतपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले आहेत. म्हणून काही वेगळा फरक असा मला जाणवला नाही. इथे 90% मंडळी टोपीवाली आहेत, त्यातली बरीचशी मंडळी वारकरीच आहेत. या कुटुंबामध्ये पांडुरंगजीचे सरांचे आजोबा वगैरे ह्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत. त्यामुळे कधी कधी असं होतं की पुण्यस्मरणाचे कार्यक्रम घेत असताना सुद्धा आमच्यासारख्याला फार विचार करून ते कार्यक्रम घ्यावे लागतात. वारकरी संप्रदाय, समाजाची सेवा करणारी मंडळी अशी जेव्हा मंडळी असतात तेव्हा यायला काही चुकीचं वाटत नाही. मला ही मंडळी जेव्हा भेटायला आली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण उद्योजक आणि फुलांचा मोठा व्यापारी आहे. म्हणजे काय, सुगंध पसरविणारं हे कुटुंब आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वांनी एकत्रित येऊन सामुदायिक स्वार्थ साधायला पाहिजे. थोडस व्यावहारिक आजच्या कीर्तनामध्ये थोडस बोलणं असतं, लक्षात घ्या. सामुदायिक स्वार्थ साधणं हे सगळ्यांना जमत नाही. प्रत्येक जण इथे वैयक्तिक स्वार्थाचा विचार करतो. यातून मला काय प्राप्त होईल, मात्र आपण एकत्रित आल्यानंतर आपल्या सगळ्यांना काय प्राप्त होईल हा विचार माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असतील, अन्य क्षेत्रामध्ये असतील, या कुटुंबातल्या मंडळी या ठिकाणी मला आल्यानंतर काही जणांची ओळख करून दिली. कोणी राजकारणात आहे, कोणी व्यवसाय करताय, कोणी नोकरी करताय. अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही सर्व मंडळी, या कुटुंबातली मंडळी आणि विविधतेत एकता असं ज्याला आपण म्हणू, अशा पद्धतीने एकमेकांशी गुंतलेली आहेत. ही मला अत्यंत महत्वाची बाब वाटते. आणि मराठी माणसं व्यवसायामध्ये उतरली की जरा मला समाधान वाटतं. नोकरी करणारी बरीचशी मंडळी आहे, पण स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आणि तद्वारा आपल्याला जी काही समाजाची सेवा करता येईल ती करायची. आणि म्हणून त्यांचे बंधू या ठिकाणी आले होते, महाराज आले होते. मागे सुद्धा आपल्या पवनानगरच्यासाठी मला फोन आला होता, तर काही कारणाने तो कार्यक्रम रद्द झाला. ज्ञानेश्वरी पत्रकारिता करतायत, त्यांचं जे कार्य आहे ही सगळी परिसर जर आपण बघितला या सगळ्या कुटुंबियांची घरं या ठिकाणी आहेत.
त्यांचे पुत्र असतील, प्रशांतजी असतील आणि प्रफुल्लजी असतील, यांनी सुद्धा त्यांची परंपरा, सरांची परंपरा पुढे चालवली पाहिजे. खरं तर ही सगळी निर्गस्ती मंडळी आहेत, हे मला ऐकून फार समाधान वाटतं. पण आणखी मला थोडीशी पुष्टी जोडावीशी वाटते. आपण निर्व्यसनी आहात, मात्र आपण वारकरी पण असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे गळ्यामध्ये सगळ्यांच्या माळा सुद्धा घेणं गरजेचं आहे. मला माहित नाही आहेत की नाही, सगळ्यांच्या गळ्यात आहेत की नाही मला माहिती नाही. पण आपण जर निर्व्यसनी आहात तर आपण वारकरी संप्रदायाची जी परंपरा आपल्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे त्या परंपरेचं अनुपालन आपण केलं पाहिजे, अशी प्राथमिक अपेक्षा या ठिकाणी सर्वप्रथम मी व्यक्त करतो. सरांच्या बाबतीमध्ये जी माहिती मला मिळाली त्यावरून श्री संत तुकाराम महाराज सहकारी कारखान्याचे संचालक म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम बघितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त प्राचार्य म्हणून ते रिटायर झाले आणि खरं तर आणखी आयुष्य जर मिळालं असतं तर आपल्या परिसराला आणखी एक शिक्षक मतदारसंघाचा आमदार मिळाला असता. पण ठीक आहे, काही प्रत्येकाला मर्यादा असते आणि ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढंच आयुष्य त्याला जगून संपवावं लागतं. त्या व्यतिरिक्त स्वतःच्या मर्जीचा क्षण सुद्धा या जगामध्ये आपल्याला जगता येत नाही, हे शाश्वत सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. जन्माला आल्यापासून आतापर्यंत आम्ही जे काही कर्म करत आलेलो आहोत त्याचा परिणाम हा आपल्या पुढच्या जन्मावरती होणार आहे, हा विचार सातत्यानं आपण आपल्या नजरेसमोर ठेवला पाहिजे. पाप असो किंवा पुण्य असो याचा परिणाम आपल्याला भोगायला मिळणारच आहे. ही गोष्ट जर माणसाने लक्षात ठेवली तर जीवनामध्ये पाप करणे आणि पुण्याची वृद्धी होण्याची जास्त शक्यता आहे. मात्र व्यवहारामध्ये वागत असताना माणूस कीर्तन प्रवचनामध्ये ऐकेल, माणूस सुद्धा डोलवेल की बरोबर बोलतात महाराज, पण ही जी बघितली हे स्मशान वैराग्य आहे. हे जे आहे हे स्मशान वैराग्य. जोपर्यंत कीर्तनामध्ये आम्ही बसतो तोपर्यंत आम्हाला पडतं, आम्ही माना डोलवतो बरोबर बोलतात महाराज. काय असतं शेवटी सगळं जाणारच आहे. एकाने हाताला आलं, एकाने हाताला जाणार आहे. अनेक कीर्तनकार आपल्याला सांगतात. अर्थात त्याला कीर्तनकार अपवाद नाही बरं का, सांगणारे सुद्धा रिकाम्या हाताने आले तर रिकाम्या हाताने जाणार आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र व्यवहार जगत असताना, व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना आपण कुठेतरी आपला वैयक्तिक स्वार्थ समोर आणतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पाप पुण्याच्या गोष्टी कराव्या लागतात. खरं तर जीवनामध्ये आलेल्या व्यक्तीनं, मनुष्यानं पापही करू नये आणि पुण्यही करू नये, ही खरी भूमिका आहे. कारण पाप आणि पुण्य जेव्हा संपतं तेव्हा मुक्तीची अवस्था प्राप्त होते. ही भूमिका आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेली आहे. मागच्या जन्मामध्ये, जन्मजन्मांतरामध्ये जे काही आम्ही पाप केलेलं आहे, जे काही पुण्य केलेलं आहे त्याचा परिपाक म्हणजे आमचं हे जीवन आहे. म्हणून या जीवनामध्ये, या मनुष्य देहामध्ये, या नरदेहामध्ये आम्ही जन्माला आल्यानंतरही आम्ही सत्कर्म करून कधी कधी आम्हाला दुःख प्राप्त होतं आणि एखादा वाईट वागणारा सुद्धा आनंदाने जीवन जगत असतो. हे व्यावहारिक सत्य आपण लपवू शकत नाही. काही लोक म्हणतात तुम्ही एवढी वारी करता, एवढा जप करता आणि देवाने काय करत तुमच्यासाठी? तो बघा लोकांना फसवतोय, लोकांच्या संबंधानं वेगवेगळ्या गोष्टी करतोय, ठिकाणी करतोय, तरी तो आनंदात आहे. मात्र ही भूमिका जर लक्षात घेतली तर या भूमिकेपाठीमागे संतांचं एक मत आपण लक्षात घ्यावं, शास्त्राचं मत लक्षात घ्यावं की मनुष्य देह प्राप्त झाला ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि या दुर्लभ गोष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर सुख आणि दुःख समान ठेवल्यानंतर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर हा देह मला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या देहामध्ये कोणतंही क्रियमान निर्माण होऊ नये, म्हणजे ते पुढच्या जन्माच्या प्रारब्धाला कारणीभूत ठरणार नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, हे थोडंसं काही जणांना नवीन वाटेल, काही जणांना हे संभ्रमाचं वाटेल, पण मी नेहमी सांगतो की सनातन वैदिक हिंदू धर्माचं जीवन जगत असताना माणसाला कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे. केले कर्म झाले त्याची भोग आले. नाथ महाराज सांगतात जे कर्म आम्ही केलेलं आहे तेच आम्हाला भोगून संपवावं लागणार आहे. कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होते.
अर्जुन आणि भीष्माचार्य एकमेकांच्या समोर आले आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे, शिखंडीला समोर उभं करून अर्जुनानं पाठीमागून भीष्माचार्यांना बाण मारले. एवढे बाण मारले की त्यांच्या शरीराची चाळणी झाली आणि ते खाली पडले. खाली पडल्यानंतर बाणाची शय्या तयार झाली. सूर्यास्त झाला आणि सगळी मंडळी आपापल्या राहुट्यामध्ये गेली. आता ते धर्मयुद्ध होतं, लक्षात घ्या. जोपर्यंत कर्ण सेनापती होत नाही तोपर्यंत हे धर्मयुद्ध होतं. पुढे धर्म सुरू झाला. मग संध्याकाळ झाली की एकमेकांच्या भेटी घाटी घ्यायच्या आणि काय झालं काय नाही, बाबा मी बाण मारला, तुला लागला का, कुठं लागला, किती लागलं, असे एकमेकांशी गप्पा मारायच्या. असं ते खेळीमेळीचं युद्ध होतं, धर्मयुद्ध होतं. भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्यांना भेटण्यासाठी गेले. धारातीर्थी पडलेल्या त्या बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्माचार्यांना जेव्हा भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गेले तेव्हा भीष्माचार्यांनी त्यांना मान घालून नमस्कार केला. भीष्माचार्य हसले. भगवंतांनी विचारलं, भीष्माचार्य काय झालं तुम्हाला हसायला, तुम्ही तर अजून तुम्हाला काही बोललो पण नाही. भीष्माचार्यांनी सांगितलं, बोलायची गरजच नाही देवा, मला एक गोष्ट कळाली म्हणून हसू आलं. काय झालं? त्यांनी सांगितलं, देवा दुःखात पापाचा परिणाम काय आहे? दुःख. आणि पुण्याचा परिणाम सुख आहे. मी सध्या या शारीरिक दुःखामध्ये, म्हणजे काहीतरी मी पाप केला असेल म्हणून माझी ही अवस्था झाली असेल. भगवंतांना सांगितलं, बरोबर. पण देवा जन्माला आल्यापासून आतापर्यंत माझ्याकडून काहीही पाप घडलेलं नाही, तरी माझी अशी अवस्था का? तेव्हा भगवंतांना उत्तर दिलं, केले कर्म झाले त्याची भोग आहे. या जन्मामध्ये कदाचित तुमच्याकडून काही पाप घडलं नसेल, मागच्या जन्माचा विचार करा. मागच्या जन्माचा विचार भीष्माचार्यांनी केला आणि सांगितलं, तेव्हा मागच्या जन्मात सुद्धा माझ्याकडे काही पाप घडलं नाही. ते म्हणजे असं होऊच शकत नाही, माझा कर्माचा सिद्धांत कदापि खोटा ठरू शकत नाही. त्याच्या पाठीमागचा जन्म आठवा. असं करता करता 100 जन्म पाठीमागे गेले भीष्माचार्य आणि सांगितलं, तेव्हा 100 जन्मामध्ये माझ्याकडून एकही पाप घडलं नाही, तरी माझी अशी अवस्था का? भगवंतानं पुन्हा तेच उत्तर दिलं, केले कर्म झाले तेच भोग आले. काहीतरी तुमच्याकडून चुकलेला आहे आणि म्हणून तुमची अशी अवस्था झालेली आहे. त्याच्या पाठीमागचा जन्म आठवा. आणि काही घेऊन मागे गेल्यानंतर भीष्माचार्यांनी सांगितलं, तेव्हा एक घटना घडली माझ्याशी. मी त्या काळामध्ये राजकुमार होतो. शिकारीला निघालो. घोड्यावर बसून शिकार करत असताना माझे अंगरक्षक होते. ते त्यांच्या घोड्यावर होते. एका सावकाचा पाठलाग करता करता आम्ही एका निमळत्या रस्त्यामध्ये गेलो की जिथे एका वेळी एकच घोडा चालू शकेल. त्यामुळे मी अग्रभागी होतो, माझे अंगरक्षक मागे होते. काही अंतरावरती मला एक सरडा त्या ठिकाणी आढळलेल्या अवस्थेत दिसला आणि मी असा विचार केला की मी त्याला पार करून पुढे जाऊ शकेल. मात्र माझ्या अंगरक्षकांच्या एखाद्या घोड्याच्या टापेखाली तो येऊन गतप्राण होईल, मरेल, तो मरू नये म्हणून मी माझा घोडा थांबवला. चांगलं केलं का वाईट केलं? देवाने सांगितलं चांगलं केलं. मी उतरलो, बाण घेतला आणि बाणाच्या टोकावर त्याला उचललं. योग्य केलं का वाईट केलं? तेव्हा मी त्याला खोचला असता बाण तर माझी अवस्था समजू शकलो असतो. पण त्याला अलगद असं टोकावर उचललं आणि बाजूला टाकलं. मला पाप लागू नये ही माझी भावना होती, पण माझ्या बरोबरीनं माझ्या एकाही अंगरक्षकाला या सरड्याला मारण्याचं पाप लागू नये हा विचार मी केला. हे चूक केलं का बरोबर केलं देवा? बरोबर केलं, बरोबर केलं. मग देवा अशा परिस्थितीमध्ये एवढं पुण्याचं काम जर मी केलं तरी माझी अशी अवस्था का? भगवंतानं पुन्हा तेच उत्तर दिलं, भीष्माचार्य केली कर्म झाली त्याची भोग आली. भीष्माचार्यांनी सांगितलं, तेव्हा सगळी कथा तुला सांगितली ना, आता याच्यात काय माझं चूक घडलं, काय माझ्याकडे चुकी घडली, काय पाप घडलं? भगवंतानं सांगितलं, तुम्ही त्या सरड्याचा प्राण वाचवण्यासाठी थांबलात, चांगलं केलं. खाली उतरलात, चांगलं केलं. बाणाच्या टोकावर उतरलं, केलं. बाण खोचला नाही, चांगलं केलं. पण त्या सरड्याला बाजूला कुठे टाकलं हे तुम्ही पाहिलं नाही. त्याला बाणाच्या टोकावर उचलल्यानंतर तुम्ही जेव्हा बाजूला टाकलं तेव्हा काटेरी झुडपावर तो पडला आणि तडफडून मेला. ते जे पाप आहे ना ते तुम्हाला या जन्मात भोगावं लागत आहे. लक्षात घ्या, भीष्माचार्यांसारख्या महापुरुषाला जर का इतक्या पूर्वीच्या जन्माचं पाप भोगून संपवावं लागत असेल, येथे माझा काय कोणतो विचार कोण आहे? भीष्माचार्य महात्मा लक्षात ठेवा.
भगवंताच्या महान अशा भक्तांमध्ये, वैष्णवांमध्ये त्यांची गणना करण्यात आलेली आहे. अशा महान भक्ताला जर का त्याचं कर्म भोगून संपवावं लागत असेल तर तुमच्या आमच्या सारख्यांना हे निश्चितपणे भोगून संपवावं लागणार आहे. म्हणून कर्माचा सिद्धांत लक्षात घ्या. पाप केल्यानंतर दुःख येणार आहे, पुण्य केल्यानंतर सुख मिळणार आहे. आता ज्ञानोबारायांनी दुःखाचा पापाचा परिणाम काय सांगितलेला आहे? दुःख. आणि पुण्याचा परिणाम किंवा सगळ्यात संतांनी सांगितलेला आहे सुख. म्हणजे पाप केलं तर नरकात जावं लागणार आहे आणि पुण्य केलं तर स्वर्गात जावं लागणार आहे. जोपर्यंत पाप शिल्लक आहे तोपर्यंत खाली राहायचं, जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत वर राहायचं. एकदा पाप संपलं, पुण्य संपलं, पुन्हा त्यांना मृत्यू लोकांमध्ये यावं लागणार आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षीणे पुण्ये मृत्युलोकं विशन्ति एवं त्रयी धर्म मनोप्रपन्नागतागतं कामकामा लभन्ते. भगवान स्वतः सांगताय की पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये, एकदा पुण्य संपलं तुका म्हणे जाते पुण्याचे अधोगती, पुण्याचे अधोगती, पुण्याचे अधोगती. पुण्याचा क्षय झाल्यानंतर पुन्हा अधोगतीला जावं लागतं. म्हणजे पाप आणि पुण्याचा परिणाम लक्षात घ्या. आम्हाला संत महात्म्यांनी सांगून ठेवलेला आहे. मात्र समान पाप आणि समान पुण्य जेव्हा होतं तेव्हा आम्हाला नरदेहाची प्राप्ती होत असते. पापाचं अधिक्य झालं प्राणी मात्रांचा देह, पुण्याचं अधिक्य झालं देवादिकांचा देह. समान पाप आणि समान पुण्य झाल्यानंतर मनुष्याचा देह आम्हाला प्राप्त होत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. पाप करणं ही सोपं आहे आणि पुण्य करणं ही सोपं आहे, पण ते समान प्रमाणामध्ये करणं ही अवघड आहे. पुन्हा लक्षात घ्या. पाप करायचं ठरवलं तर कोणी कितीही पाप करू शकतं, पुण्य करायचं ठरवलं तर कोणी कितीही पुण्य करू शकतं. मात्र समान पाप आणि समान पुण्य हे करता येत नाही, हे होत असतं. म्हणून लाभला हा देह कागटाळी न्याये. आपल्याला हा जो देह प्राप्त झालेला आहे कागटाळी न्यायानं, सहज योगायोगानं प्राप्त झालेला आहे. कागटाळी न्याय म्हणजे काय? न्यायशास्त्र आपण ऐकलं असतं. न्यायशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. त्या न्यायाची गंमत अशी आहे की तो प्रत्येक जो न्याय आहे ना त्याची छोटी छोटी गोष्ट असते आणि त्या गोष्टीवरून तो न्याय ठरलेला असतो. कागटाळी न्याय म्हणजे काय? काग म्हणजे काय? कावळा. टाळी म्हणजे काय? आपण जी वाजवतो ती. कावळा आणि टाळी, आता याचा काय संबंध? याची कथा असते. प्रत्येकाची छोटी छोटी कथा असते. एका राजाला दुर्धर असा आजार झाला. दुर्धर आजार झाल्यानंतर वैद्य राजाला त्यांनी बोलवलं, अनेक वैद्यांना दाखवलं, मात्र त्यांना काही परिणाम त्याचा दिसेना. एक चांगले वैद्य मिळाले आणि त्यांनी सांगितलं औषध माझ्याकडे आहे, मी तुम्हाला औषध सुचवू शकतो, पण ते तुम्हाला जमा करावं लागेल. त्या राजाने सांगितलं जे तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी जमा करतो, तुम्हाला रोग बरा झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं याच्यासाठी मला जिवंत कावळा लागणार नाही. राजाने सांगितलं त्याला काय आवड? जिवंत कावळा, त्याच्यापासून औषध सगळं आणून देतो म्हणजे. जवळ पिकवली, जो जिवंत कावळा आणून देईल त्याला अमुक बक्षीस. लक्षात घ्या, कावळ्याला काहीतरी गिल्लोर्टी वगैरे काही मारून त्याला पाडून मेल्यानंतर त्याचा उपयोग नव्हता, तर जिवंत कावळा पाहिजे होता. राज्यभर सगळीकडे बातमी पसरली राजाला जिवंत कावळा पाहिजे होता. सगळेच कावळ्याच्या मागे लागले. आता कावळा चंचल येतो काही त्या सहजासहजी हाती येत नाही. प्रत्येक जण प्रयत्न करू लागला, मात्र कोणालाही ते हाताशी त्याला लागेना. शेवटी झालं असं, एक माणूस स्नानासाठी गेला होता, आंधळा होता आणि दोघं जण चर्चा करत होते. म्हणजे राजाला कावळा पाहिजे असं त्याच्या कानावर पडलं. तुम्हाला काय बोलले म्हणजे तुम्ही? म्हणजे राजाला कावळा पाहिजे. कशासाठी पाहिजे? ते म्हणजे औषध करायला. म्हणजे औषधाला कावळा,
हो म्हणे एका वैद्यराजाने सांगितलं जिवंतपणे लावला पाहिजे म्हणजे त्याचंच औषध होईल. त्या आंधळ्याला हसू आलं म्हणजे अवघड बाबा, काय लोक करतील काही सांगता येत नाही. असं केलं त्याच्या हातात कावळा. दृष्टांत संपला. याला म्हणतात कागटाळी न्याय. कोणता प्रयत्न त्या आंधळ्याला केला होता कावळा पकडण्याचा? अजिबात नाही. सहजतेनं त्याच्याकडनं ते घडलं, सहजतेनं त्याच्याकडनं घडलं. म्हणून कागटाळी न्याय. कावळा हा टाळी वाजवल्यानंतर आंधळ्याच्या हातात आला आणि डोळ्यासमोर तो पकडता आला नाही. हा कागटाळी न्याय या पद्धतीनं आम्हाला वेळेवर प्राप्त झालेला आहे. आम्ही प्रयत्न केलेला नाही. या जगतातला एकही माणूस असं म्हणू शकत नाही घेईन मी जन्म, असं म्हणू शकत नाही. हे फक्त संत महात्मे बोलू शकतात. मी जन्म घेईन हे फक्त संत महात्मे बोलू शकतात. आणि कशासाठी? खरं तर गंमत अशी आहे, संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात मुक्त व्हा. गंमत ऐका बरं का, जरा वारकरी संप्रदायाच्या प्रमाणांची जरा गंमत ऐका. संत महात्मे काय सांगतात? मुक्त व्हा. का मुक्त व्हा? एकीकडे तुम्हाला आम्हाला सांगायचं मुक्त व्हा आणि स्वतःला मात्र मागत असताना काय म्हणायचं? तुका म्हणे गर्भवासी, आम्हाला गर्भवासाला घाला आणि तुम्ही मुक्त व्हा. काही कारण नाही. गंमत ऐका, तुम्हाला आम्हाला संत महात्मे मुक्त व्हायला सांगतायत कारण आम्ही जन्माला आलो तरी संसारच करणार आहोत आणि संत महात्म्याने जन्म जरी घेतला तरी ते परमार्थच करणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा नरदेह प्राप्त होतं. संत महात्म्यांनी नरदेहाची दुर्लभता का सांगितली? नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही 18 मधुसूदना नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाणा. दुर्लभम त्रयमेव तद्दिवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी जगतामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत. ते मनुष्यत्व पहिलं दुर्लभ लक्षण आहे, मोक्षता दुसरं लक्षण म्हणजे मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा होणं आणि तिसरी अवघड गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय, संतांचा सहवास मिळणं. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. बहु अवघड असे संत भेटी आम्हाला अनेक प्रमाणामध्ये आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे. मला म्हणतात चंद्रामृत सुखी सेवेल, रवी असताचा भवेल, बाह्य सागर तरवेल, प्रित्या साधूची भेटी न होईल. चंद्राचा अमृत आपल्याला सुखानं प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी आपल्याला धरता येईल, बाहुबळावरती आपल्याला समुद्र करून जाता येईल. मात्र आपलं भाग्य जर नसेल तर संत महात्मे भेटणार नाही. या 3 गोष्टी ज्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत त्याच्यातली पहिली दुर्लभ गोष्ट म्हणजे मनुष्यत्व. नरदेहामध्ये हे प्राप्त होऊ शकतं, लक्षात ठेवा. कारण नरदेह प्राप्त होणं, भारतामध्ये नरदेह प्राप्त होणं, नाथ महाराज सांगतात हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. भारतामध्ये देह प्राप्त होणं परमभाग्याचं लक्षण आहे. आणि त्यातही संत भूमी महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. आपण कसं असलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही आमची क्रिया सातत्यानं पुढे नेत आहोत. आम्हाला जे वाटतं त्याला आम्ही परमार्थ म्हणतोय, त्याला आम्ही भक्ती म्हणतोय. आणि म्हणूनच भक्ती करतो असं जरी आपल्याला वाटलं तरी त्याचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नसतं. त्यामुळे एखादं फल प्राप्त होण्यासाठी, जसं एखाद्या यज्ञाचं फल प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी हरिद्रव्य योग्य पाहिजे, त्याच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या संविधा योग्य पाहिजे, त्याच्यासाठी मंत्र म्हणणारा ब्राह्मण योग्य पाहिजे, त्या ब्राह्मणाचे मंत्र शुद्ध पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय आणि तो करणारा आचरणशील असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय ते यज्ञाचं फल प्राप्त होऊ शकत नाही. तसं आम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या आम्ही आमच्या मनाने करत असू आणि फल मात्र शास्त्रोक्त अपेक्षित ठेवत असू तर ते कदापि होणं शक्य नाही. त्यामुळे संत महात्मे आम्हाला कायम जागृत करत असतात, कायम सावधानतेचा इशारा देत असतात. आणि सावधानतेचा इशारा जरी संत महात्म्याने आम्हाला दिला तरी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष करतो. ऐका, आम्हाला देव पहिला इशारा देतो. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर पहिली नोटीस पाठवतो. आपल्याला दिसायला कमी लागतं. दिसायला कमी लागलं की आपण लक्षात घ्यावं की आता आपला काळ जवळ आलेला आहे. मात्र लोक हुशार आहे, त्यांनी चष्मा बनवला. पुढे केस पांढरे होऊ लागले. माणसं हुशार आहे, कलम बनवला, पांढरे झाले की पुन्हा काढे. आता ऐकायला कमी होऊ लागलं, कानाचं यंत्र बनवलं. देव वारंवार आपल्याला इशारा देतोय. मात्र हा इशारा देऊनही
आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. तुकोबाराय सांगताय क्षणोक्षणी हाची करावा क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर क्षणाक्षणाला हा विचार केला पाहिजे की आम्ही कसे या भवसिंधूतून तरुण जाऊ शकतो. माणसानं स्वतःला प्रश्न काय विचारले पाहिजे. म्हणून व्यवहार असो किंवा परमार्थ असो, मी कोण आहे, मी काय करत आहे, मी काय करायला नको आणि मी काय करायला हवं, काय केल्यानंतर काय फल पदरामध्ये पडणार, या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला पाहिजे. संत महात्मे सुद्धा सांगतात की मी कोण असा विचार माणसाला केला पाहिजे. त्यांना तर मी जिज्ञासा सतत प्रवृत्ती, त्याच्यापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, तो परमात्मा आहे आणि त्याची प्राप्ती हे जीवनाचं, मनुष्य जीवनाचं अंतिम प्राप्तव्य. मात्र या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष करतोय आणि व्यवहारामध्ये अडकून बसलेलो आहोत. व्यवहार करू नये असं आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलं नाही, लक्षात ठेवा. आमच्या सगळ्या संत महात्म्यांचा विचार करा, त्यांच्या चरित्राचा विचार करा. प्रत्येक जणांनी स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी काही ना काहीतरी उद्योग धंदा केलेला आहे. जास्त खोलामध्ये जाऊन सांगण्याची काही गरज नाही. प्रत्येकानं काहीतरी उद्योग धंदा केलेला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय संत हे कधीही तुम्हाला निष्क्रियतेने जगा असा उपदेश करत नाही. कर्मप्रधानता त्यांच्या वाङ्मयामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये एका जनार्दनी कर्म ब्रह्म एक वेदांती विवेक बोललेला कर्म आणि ब्रह्म, परमार्थ करत असताना करण्यात येणारी क्रिया आणि व्यवहार करत असताना होणारी क्रिया, या दोन्ही एकच आहेत असं नाथ महाराज सांगतात. हे मी बोलत नाही, महाराज म्हणतात वेदांती विवेक बोललेला, म्हणजे वेदांतावर आधारित त्यांचं तत्वज्ञान असल्यामुळे संत महात्मे आम्हाला योग्य तो उपदेश प्रत्येक वेळी करतात. पण गंमत अशी आहे, संत महात्मे आम्हाला उपदेश जरी करत असले तरी आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ते आम्हाला हात जोडून सांगतात, कर जोडली विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आम्ही दुर्लक्ष करतो त्यांच्यावर. ते आम्हाला शिव्या घालतात, किती सांगून परी नायकती पटकीचे, याच्यापेक्षा काय खर्च बोलायचं तुकोबारायांनी मला सांगतात. काय माय गेली होती भूतापाशी हरिनय मुखासी अरे पुढा, नाथ महाराज यापेक्षा काय खाली बोलावा. एकनाथ महाराज शांतीब्रह्म आपण म्हणतो त्याला, त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लोकांना शिव्या देऊन सांगावं, याच्यापेक्षा अजून खाली किती यायचं. मात्र तरी सुद्धा स्वतःच्या गुणानं वागणं हा माणसाचा एक स्थायी भाव आहे. पण आपण लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं, पुन्हा एकदा बोलतो, बरीच जण मंडळी नंतर आलेली. आम्ही व्यावहारिक जीवन जगत असताना सुद्धा आम्हाला कोणतरी मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा मार्गदर्शक असावा आणि पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा मार्गदर्शक असावा. अशी एक व्यक्ती असावी की जिच्यावरती आम्ही निष्ठा ठेवावी. अशी एक व्यक्ती असावी की जिला आम्ही आमच्या मनातलं सगळं सांगू शकू. आणि अशी एक व्यक्ती असावी की तिने सांगितलेलं आम्ही सतत विवेक बुद्धीनं आचरण करू शकू. ही एक व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे. त्याला गुरु म्हणा आणि परमार्थामध्ये सद्गुरु म्हणा. व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला काही गोष्टींची माहिती देणारा, ज्ञान देणारा, सूचना देणारा, आचरण कसं करावं हे सांगणारा गुरु आहे. आणि परमार्थामध्ये सुद्धा परमार्थ कसा करावा हे सांगणारा सद्गुरु आहे. म्हणून व्यावहारिक माहिती देणारा गुरु आणि पारमार्थिक ज्ञान देणारा सद्गुरु, अशा दोन जणांचा विचार आपण व्यवहार आणि परमार्थामध्ये केला पाहिजे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर दोन्ही ठिकाणी मेंटॉरची गरज आहे.
लक्षात घ्या काय म्हणतोय ते. आमच्या मनानं आम्ही जे करतो ते आपलं आपल्याला योग्य वाटत असतं, मात्र आपली क्रिया ही आपण साक्षी भावानं बघितली पाहिजे. नाही का? साक्षी भाव म्हणजे काय? मी जी क्रिया करत आहे ती क्रिया योग्य आहे की नाही हे मीच स्वतः त्रयस्थ म्हणून पाहणं, याला परमार्थामध्ये साक्षी भाव म्हणतात. माणसाची गणित कुठं चुकतात, माणसं व्यवहार करत असताना सुद्धा चुकतात, त्यांचं नुकसान होतं. गणित कुठे चुकतं? कारण आपण आपल्या चुकांकडे आणि बरोबर असणाऱ्या गोष्टींकडे तिघाईताच्या दृष्टीने बघत नाही म्हणून गडबड होते. आम्हाला संत महात्मे सांगतात, महात्मारांचा एक फार सुंदर भाव आहे, सांगते तुम्हा वेगळे निघा वेगळे निघून संसार बघा. आता हे जर वाक्य आपण ऐकलं तर सामान्यपणे हे व्यावहारिक वाक्य वाटेल की एखादी एकत्र कुटुंबातली स्त्री आपल्या पतीला सांगते की तुम्हाला मी सांगते तुम्ही वेगळं निघा आणि बघा मी तुम्हाला संसारामध्ये किती आनंद देते. एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचं हेच वैशिष्ट्य, धर्माचं वैशिष्ट्य हे त्याच्यानं रूपक अलंकाराचा वापर आहे. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात की आपणच आपल्या जीवनाकडे साक्षी भावानं बघायचं आणि मग आपल्याला कळतंय की त्याच्यामध्ये किती आनंद आहे. ही भूमिका आम्हाला संत महात्मे सांगतात, आम्हाला क्षणोक्षणाला ते निर्देश करतात, आम्हाला सूचित करतात, मात्र आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणून ही परिस्थिती आमच्यावरती येते. उदाहरण देतो, मनुष्याचा देह आपल्याला जो प्राप्त झालेला आहे समान पाप आणि समान पुण्यानं झालेला आहे. पाप करणं सोपं आहे, पुण्य करणं सोपं आहे. समान पाप आणि समान पुण्य करणं अवघड आहे. पूर्वीच्या काळामध्ये किराणा दुकानदाराकडे तराजू असायची, एका पारड्यामध्ये वजन आणि एका पारड्यामध्ये त्या मापाची वस्तू द्यायची, असा एक प्रकार असायचा. मग एखाद्याने सांगितलं की 1 किलो साखर द्या. एका पारड्यामध्ये 1 किलोचं साखरेचं माप जर असेल तर ते जमिनीवर टेकलेलं असायचं आणि रिकामं पारडं वर असायचं, म्हणजे हे खाली आहे आणि हे वर आहे. आता त्याने काय केलं, कागद काहीतरी ठेवला आणि त्याच्यात 1.5 किलो साखर टाकली. आता काय झालं, हे खाली गेलं हे वर आलं. बरं, हे हळूहळू खाली गेलं हे हळूहळू वर आलं का? ज्या क्षणाला याच्यात 1.5 किलो साखर टाकली त्याच क्षणाला हे खाली गेलं आणि हे वर आलं. आता त्याच्या लक्षात आलं इकडे जास्त साखर झाली, त्याने डबा घेतला आणि साखर काढली, 1 किलो काढली. आता काय झालं, हे वर गेलं हे खाली आलं. मुद्दा लक्षात घ्या, मला काय म्हणायचं. त्याच्या लक्षात आलं की आता याच्यामध्ये हे स्थिर करायचं असेल तर आपल्याला पुन्हा कुटाने करावे लागतील. आणि मग तो काय करायचा, डब्यातून अशी साखर घ्यायची आणि अशी हळूहळू हळू टाकायची. तो काटा जोपर्यंत 90 डिग्रीवरती येत नाही तोपर्यंत हळूहळू हळू टाकायचं. आणि 90 डिग्रीवरती तो काटा आला की आता काय झालं, 1 किलो साखरेला वजनाला 1 किलो साखर मिळाली. आता जे काटा मारत नव्हते त्यांच्याबद्दल बोलतो, लक्षात ठेवा, माझं म्हणणं लक्षात घ्या. म्हणजे इकडे लवकर खाली जाणं किंवा इकडे वर येणं, इकडे खाली जाणं इकडे वर येणं हे सोपं आहे, समान करण्यासाठी कष्ट जास्त आहे. त्यामुळे मनुष्य देह हा आपण इतका सहज घेऊ नका. आम्ही या जीवनामध्ये असं काहीतरी करावं की लोकांनी आम्हाला कायम स्मरणात ठेवावं. उत्तमची पुढे कीर्ती मागी, आमची कीर्ती फक्त शिल्लक राहणार आहे, ना आमचा देह शिल्लक राहणार आहे, ना आमच्या वस्तू आमच्या मन शिल्लक राहणार आहे. मात्र आपण जीवनामध्ये काय काम केलं ही गोष्ट लक्षात राहणार आहे. म्हणून प्रत्येकाचं पुण्यस्मरण होत नाही. ज्याने आयुष्यामध्ये काहीतरी जीवन चांगल्या पद्धतीने जगलाय, समाजासाठी ज्याने काहीतरी केलंय, अशांचंच पुण्यस्मरण होतं. लक्षात ठेवा, आम्ही मनाला वाटेल तसं वागत असो आणि लोकांनी आम्हाला लक्षात ठेवावं असं होऊ शकत नाही. कदाचित लक्षातही ठेवतील पण चांगला म्हणून लक्षात ठेवणार. म्हणून आमची कीर्ती निरंतरी जर का पसरवायची असेल तर आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं केलं पाहिजे. मात्र आम्ही फक्त स्वार्थाचा विचार करतो आणि स्वार्थाचा विचार केला की दुःख पत्रामध्ये पडतं. प्रत्येकाला असं वाटतं की मी मरणार नाही. मी आपल्याला सांगितलं स्मशान वैराग्य. स्मशानामध्ये गेल्यानंतर एखादा तरुण माणूस गेला, एखादा होतकरू माणूस गेला, लोक काय म्हणतात, काय खरं असतं माणसाचं, कधी काय झडप घालेल सांगता येत नाही. हे कुठपर्यंत, जोपर्यंत स्मशान आहे तो स्मशानात आहे तोपर्यंत. बाहेर आल्यानंतर पुन्हा प्रत्येकाचा व्यवहार सुरू होऊन जातो. हे स्मशान वैराग्य, हे स्मशान वैराग्य परमार्थामध्ये कामाचं नाही आहे. आम्हाला सातत्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. संतांचं जीवन एवढं आनंददायक आहे, त्यांच्या जीवनात दुःख नाही का? संतांच्याही जीवनामध्ये दुःख आहे. पुन्हा ऐका, संतांच्याही जीवनामध्ये दुःख आहे. जे व्यावहारिक दुःख आम्हाला प्राप्त होतं, ज्ञानोपारायणात तर
मडकं मिळालं नाही मांडे भाजण्यासाठी. आपल्याला कथा माहिती आहे, तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, धळे माझे काया लागला उणवा धावणे केशवा माय बापा पेटली ही सकळ कांती रोमावळी. तुकोबारांची भाषा आहे. काट्याने मारलं, दुःख कमी आहे का? एकनाथ महाराजांना लोकांनी त्रास दिला, त्यांनी सांगितलं दगडी नंदीला चारा खाऊ घाला, नाहीतर तुम्ही प्रायश्चित्त घ्या, देहांत प्रायश्चित्त घ्या. इथपर्यंत अंगावरती यवन थुंकला अनेक वेळा. कमी त्रास आहे का संतांना? त्यांच्या जीवनामध्ये तरीही आपल्याला आनंद दिसतो. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी भावना दिसते. आणि आपल्या जीवनामध्ये दुःख का दिसतं याचा आपण विचार करत नाही. मात्र पैठणमधल्या एका भाविकानं हा विचार केला. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, एवढा त्रास, आणि तरी त्यांच्या जीवनामध्ये कधी आपल्याला दुःख दिसत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर काही म्लानता दिसत नाही. काय कारण आहे? आपण जाऊन विचारावं. एकनाथ महाराजांच्याकडे तो आला आणि त्या साधकाने विचारलं, म्हणजे महाराज किती कष्ट तुमच्या जीवनात आहेत, लोक तुम्हाला एवढा त्रास देतात, तरी सुद्धा तुम्ही लोकांच्या उद्धाराची चिंता करता, तरी तुम्ही समाधानी आहात, तरी तुम्ही आनंदी आहात. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये वरवर पाहतात तसा काही भेद नाहीये, पण तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे आणि आमच्या जीवनात दुःख काय? तुमचा मुलगा रुसून काशीला निघून गेला, एखाद्या सामान्य माणसाच्या घरात घडावी तशी घटना आहे, मात्र तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये काही दुःख नाही, काही क्लेश नाही, काही त्रास नाही. बरं, तो तुमच्या शरणागतीमध्ये आला, तुमचा शिष्य बनला आणि तुमची परंपरा आता चालू लागला, तरी तुम्हाला काही त्याच्यामध्ये फार आनंद नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो तुल्य निंदा असतो तरी मौनी संतुष्टो येन चित. ही स्थितप्रज्ञाची भाषा जी गीतेमध्ये सांगितलेली आहे, तसं आचरण तुमचं आम्हाला दिसतं. मग हे आमच्या जीवनात कसं घडत नाही? आमच्याही जीवनामध्ये असे दुःख आहे, पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते दुःख दुःखच म्हणून वाटतात, पण तुमच्या जीवनामध्ये काही फरक दिसत नाही. अशी तुमची अवस्था काय? एकनाथ महाराजांनी सांगितलं ते सगळं जाऊ दे म्हटलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल न मिळेल हा नंतरचा भाग आहे, पण मला तुझं भविष्य असं दिसतंय म्हटले की 8व्या दिवसाचा सूर्योदय तू पाहू शकत ते बाळा. घालवला तो. म्हणलं म्हणजे काय? नाथ महाराजांनी सांगितलं तुझ्याकडे फक्त 7 दिवसांचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे, 8व्या दिवसाचा सूर्योदय तू पाहू शकत नाहीस. ऐकल्या तो अंतर्मुख झाला आणि तो 7 दिवस राहिले. म्हणजे काय आपल्याला बाकीचं विचारत बसायचं? चला म्हटले घरी गेला. बायकोशी रोज भांडणारा आज शांत चित्ताने जेवण करू लागला. मुलाबाळांना फटकून काढणारा, त्यांचे लाड न करणारा बाप आता विचार करू लागला 7 दिवस शिल्लक राहिले, मुलांचा लाड करावा, त्याला हवं नको ते द्यावं. भावाभावामध्ये भांडणं होती. भावाचा मान कोरून स्वतःच्या जागेत घेतला होता. भावाला बोलवलं, म्हणजे बाबा हा माझा इथून जागा आहे, तुझी जागा तिथून आहे. लोकांकडून पैसे घेतले होते, पैसे असताना परत देत नव्हता, व्याजा सगळं पैसे परत केले. विचार करू लागला 7 दिवस शिल्लक राहिले, कशाला कोणाशी वाईट वागायचं? असं करता 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 7 दिवसामध्ये त्याचं जीवन बदललं. शांत चित्तानं तो रात्री झोपताना विचार करू लागला, एकनाथ महाराजांनी सांगितलंय उद्याचा सूर्योदय आपल्याला पाहता येणार नाही, पण कसं वाटलं रे? स्वतःच्या मनाशी तो विचार करू लागला. तुला समाधान वाटलं, बाबा 7 दिवस शिल्लक राहिले, चांगलंच आहे बरोबर का? आपण 7 दिवस का असेना, आता उद्याचा सूर्योदय आपण पाहू शकणार नाही, आपण समाधानाने बघू शकू. मुला बाळांकडे बायकोकडे बघता बघता विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळालंच नाही. दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय झाला आणि त्याचे डोळे उघडले. पण एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा सूर्योदय 8व्या दिवसाला पाहू शकणार नव्हता. मग त्याला असं वाटलं डोळे उघडले याचा अर्थ सूर्योदय झाला, पण नाथ महाराजांचं खरं खोटं ठरू शकत नाही, म्हणजे आपण मेलेलोय. इथे छान चांगलं पडूनच राहिला. बायको बघून आली की डोळे जर उघडले, उठत तर नाही, काय भानगड आहे? झालं, उठवलं त्यांना, उठून बसा. तो उठून बसला, तरी त्याला असं वाटत नाही की मी जिवंत आहे, कारण नाथ महाराजांनी सांगितलं 8व्या दिवसाचा सूर्योदय पाहू शकणार नाही. त्याने बायकोला विचारलं, मी जिवंत आहे का? तुम्हाला काय झालं म्हणायला? उठून तर बसतायत, म्हणे बोलतायत माझ्याशी.
चिमटा घेतला त्याच्या लक्षात आलं आपण जिवंत आहे. अरे मी जिवंत आहे. अरे नाथ महाराजांचं भविष्य खोटं ठरलं. धावत कसा कुठला नाथ महाराजांच्या वाड्यात गेला. ओ नाथ महाराज बघा मी जिवंत आहे. तेव्हा सूर्योदय झाला बघा जिवंत आहे. तुमचं भविष्य खोटं ठरलं. नाथ महाराज हसले आणि सांगितलं बाबा हे भविष्य खोटंच ठरणार होतं म्हणजे. तो म्हणला असं कसं म्हणले. म्हणजे भविष्य सांगायचं झालं तर ठीक आहे, नाही झालं तर म्हणायचं की नाही पाहिजे खोटंच ठरणार होतं. असं काय केलं. नाथ महाराजांनी सांगितलं ते सगळं जाऊ दे, 7 दिवसात तू काय केलं सांग. नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं असं केलं, भावाचं भांडण मिटून टाकले, बायको मुलांशी चांगलं वागू लागलो, सगळे व्यवहार स्वच्छ केले. म्हणजे महाराज असं का केलं रे बाबा. तुम्ही सांगितलं मला 7 दिवसांचं आयुष्य शिल्लक आहे. मग 7 दिवसामध्ये कशाला कोणाशी वाईट वागायचं, कशाला कोणाशी वाईट बोलायचं, म्हणून चांगलं वागलो म्हणजे. नाथ महाराजांनी सांगितलं हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुला तरी मी 7 दिवस सांगितले, अरे आमचा पुढचा क्षण आम्ही जिवंत जगू की नाही, राहू की नाही असा आम्हाला प्रश्न असतो. म्हणून आम्ही कायम लोकांशी चांगलं वागतो आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये कायम शांती आणि आनंद आहे. त्यामुळे आमच्याही जीवनामध्ये कमी काळ शिल्लक आहे असा विचार करून आपण जास्तीत जास्त चांगले विषय जगलं पाहिजे. संत महात्मे आम्हाला सावधानतेचा इशारा देतात, तरी देखील आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगातही एकनाथ महाराजांनी आम्हाला सावधानतेचाच इशारा दिलेला आहे. अभंगाच्या एखाद्या लोखंडावरती गंज चढणं म्हणजे त्याच्या नाशाची सुरुवात होणार. तो गंज जसा जसा वाढत जातो तशी तशी त्या लोखंडाची शक्ती क्षीण व्हायला लागते. नाथ महाराज तेच सांगतात, काळाने ग्रासले वेढलं. तुम्हाला सगळ्या काळानं वेढलेलं आहे. त्यामुळे आताच तुम्ही सावध झालं पाहिजे. 100 वर्षांचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. त्या 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये माणूस 100 वर्ष जगत नाही. 70 वर्षाच्या पुढे जर आयुष्य प्राप्त झालं तर त्याला बोनस समजा. 70 वर्षाच्या पुढे जर आपण गेलो तर बोनस आयुष्य समजायचं. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्याचं गणित आम्हाला संतांनी सांगितलंय. अल्प आयुष्य शतगणिले पुढे म्हणलंय. मग 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं अल्प कशामुळे. गंमत अशी आहे की कोणतीही गोष्टी सापेक्ष असते. एखादी व्यक्ती खूप सुंदर आहे
असं जर आपण म्हटलो तर आत्ता उपस्थितांपैकी ती सुंदर आहे, पण त्याच्याही पेक्षा जर सुंदर असेल तर त्याच्या मानानेही कमी सुंदर आहे. लक्षात, प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष. 100 वर्ष हे आपल्यासाठी खूप आहेत, पण एकंदरीत जगताचा विचार केला आणि मनुष्याच्या आयुष्याचा, प्रत्येक युगाच्या आयुष्याचा विचार केला तर 100 वर्ष ही अल्प आहेत. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षांचं होतं. ऐका, कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षांचं होतं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झालं 10,000 वर्षांचं आयुष्य. द्वापर युगामध्ये 1 शून्य कमी झालं 1,000 वर्षांचं आयुष्य. आणि कलियुगामध्ये 1 शून्य कमी झालं 100 वर्षांचं आयुष्य. म्हणजे 100 वर्ष हे तुमच्या आमच्यासाठी खूप आहे, पण युगाच्या तुलनेत विचार केला तर 100 वर्षे इतर युगांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहेत. म्हणून अल्प आयुष्य मानव शब्द घडले. असं 100 वर्षांचं आयुष्य अल्प म्हणून सांगितलंय. अर्धरात्र खाय, अर्ध आयुष्य झोपेमध्ये जातं. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, काय भजनाची उदरती पाहिजे का, या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ वाया जातो. भजनासाठी शिल्लकच राहत नाही. म्हणून या अल्प आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे बघा. अल्प आयुष्य आपल्याला आहे, पण काही जण असे आहेत की जे आजही कोट्यावधी वर्षांचं आयुष्य जगणारी आहेत, आजही जिवंत आहेत. आपल्याला दिसत नाही आपलं भारत. आयुष्याचं गणित सांगितलंय माणसाचं, ही युगाचं गणित आपल्याला सांगितलं. देवाधिकांचा जर विचार केला तर प्रत्येक काही जणांचं आयुष्य हे एका युगापुरतं असतं, काही जणांचं आयुष्य हे एका चतुर्युगापुरतं असतं. 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो असं शास्त्र आम्हाला सांगतं. एक इंद्र कधी मरतो जेव्हा एक युग म्हणजे एक चतुर्युग पूर्ण होतं. कृत, त्रेता, द्वापर आणि कली हे पूर्ण जेव्हा होतं तेव्हा एक इंद्र मरतो. असे 14 इंद्र जेव्हा मरतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो 12 तासांचा. तेवढ्याच 12 तासांची रात्र. असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. किती आयुष्याचा विचार करा. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल? 24 तास आणि 365 दिवसांचं वर्ष. या दृष्टीने जर विचार केला तर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? तर वर्णन असं आहे 2 परार्ध, म्हणजे 2 वरती 17 शून्य दिल्यानंतर जेवढा आपला होतो तेवढा एक ब्रह्मदेव जगतो असं आपल्याकडे सांगण्यात आलेलं आहे. अर्थात ब्रह्मदेवापेक्षाही जास्त काळ जगणारी माणसं आपल्याकडे जिवंत आहेत. कोण गेली आहेत? आम्हाला 100 वर्षांचं आयुष्य आहे, त्याच्यातही 100 वर्ष आम्ही पूर्ण जगत नाही, 60-70 पर्यंत जगतो. पण त्याच्यातही किती वासना, किती अपेक्षा, किती स्वार्थ, हा विचार आम्ही करत नाही. इंद्राच्या मनात स्वार्थ निर्माण झाला. विश्वकर्माला बोलवलं आणि सांगितलं माझ्यासाठी फार सुंदर महात्मा मिळाला. ठीक आहे, विश्वकर्माने सांगितलं की तुमच्याकडे चित्र असेल, संकल्प चित्र मला सांगा, कसं बनव. इंद्राने सांगितलं बघ आता तुला खूप अनुभव आहे, मी काही तुला सांगत बसत नाही, तुझ्या पद्धतीने सुंदर बनव, पण मला शोधणार पाहिजे, मी देवांचा राजा. ठीक आहे, काही काळ त्याच्यामध्ये गेला आणि सुंदर असा एक राजमहाल तयार केला. दिलीप महाराज राजमहाल तयार झाला. मोठ्या आशेनं विश्वकर्मा बघू लागला इंद्राच्या तोंडाकडे. इंद्राने तोंड वाकडं केलं. फार छोटा आहे, फार छोटा बनवतो. अरे मी देवांचा राजा आहे. हा आयुष्य किती? तर एका ब्रह्मदेवाच्या 12 तासामध्ये 14 इंद्र मरतात एवढं आयुष्य. हाऊस किती बघा. तिकडं वाढव, तिकडं वाढव, तिकडं वाढव. ठीक आहे, तर राजा म्हणल्यानंतर ते विश्वकर्माने ऐकलं. पुन्हा आला, म्हणजे महाराज तयार, तरी सुद्धा तोंड वाकडं. अरे काय म्हणले, हे थोडं असं कर, ते थोडं तसं कर. विश्वकर्मा परेशान झाला. आता ब्रह्मदेवाला आपण संपर्क केल्याशिवाय आपली काही सुटका होणार नाही. बाकीच्या देवांची कामे, इंद्राला सांगितलं मला बाकीच्या देवांची कामे म्हणले. त्याने सांगितलं मी राजा, मला ऐकायचं, बाकी काही ऐकणार नाही. इथे वाढव, तिथे वाढव वगैरे पुन्हा सांगितलं. विश्वकर्मा गेला ब्रह्मदेवाकडे आणि सांगितलं देवा असं असं करू लागले. इंद्रदेव ब्रह्मदेव म्हणू लागला आयुष्य किती आहे, फुटकाळ आयुष्यासाठी एवढं का बंधायला लावतं. थांब मी आलो. ब्रह्मदेव आले, नमस्कार केला. म्हणजे या म्हणजे कसं काय येणं केलं काय नाही. म्हणले इथे एक नवे राष्ट्र तयार झालेलं दिसलं म्हणून बघायला आलं. म्हणजे राष्ट्र नाही म्हणले तेव्हा काय गरीबाची झोपडी म्हणजे माझा राजवाडा
एवढा मोठा राजवाडा. हो बर, सगळ्या देवांच्या राखण्याची व्यवस्था कशाकडे केलीस का रे म्हटले. नाही म्हटले देवा माझ्या एकटेची. कोण कोण म्हटलं तुझ्या घरी. मी आणि माझी बायको. अरे तू आणि तुझी बायको दोघं जर इथे एवढा मोठा राजवाडा तुला करायचं काय रे म्हटले. जगणार किती आहे, तुझं आयुष्य किती आहे, त्याचा कधी विचार केलास का. असं बोलणं चालू असताना एक महात्मा तिकडनं डोक्यावर चटई घेऊन आला. कमरेला फक्त लंगोटी गुंडाळली, एक वस्त्र लज्जा रक्षणावर. त्याच्या मस्तीमध्ये चालला. ब्रह्मदेवाने त्यांना बघितलं, नमस्कार केला. त्यांच्या हृदयावरती रोमाचं म्हणजे केसांचा एक पुंजका होता, चक्र होत, मोठा पुंजका आणि ते चक्र होत असं केसांचं. लोम आणि रोम, र आणि ल हे एकाच अर्थाने व्याकरणामध्ये संस्कृताच्या घेतल्या जातात. रोम अंकावर असल्यामुळे रोमश ऋषी याचं अपभ्रष्ट रूप रोमश ऋषी असं त्यांचं नाव आहे. ब्रह्मदेव पाय पडल्यानंतर इंद्राला वाटलं म्हणजे ब्रह्मदेव एवढा देवानंतरचा आहे आणि या सामान्य माणसाच्या पाय पडतात म्हणजे काय कारण. ब्रह्मदेवाने विचारलं म्हणजे देव कुठे निघाला. तर लोमश ऋषीने सांगितलं काही नाही निघालं, कोण तिकडे निघाले. डोक्यावर चटई का घेतली. त्यांनी सांगितलं चटई यासाठी घेतली की ऊन लागत. इंद्र म्हणाला, इंद्राला उत्तर दिलं म्हणजे बाबा आपल्याला जगायचंच की ते करायचंच काय म्हणजे सगळं जमा करून. ते बरोबर आहे. कारण इंद्राला काय वाटलं की हा सामान्य माणूस 100 वर्ष जगणार आहे. ते म्हणजे बरोबर आहे, तुम्हाला जगायचंच की ते करायचंच काय म्हणजे बरोबर आहे तुमचं. ब्रह्मदेवाने विचारलं पण मग सकाळीच कशासाठी. त्यांनी सांगितलं म्हणजे देवा असं आहे, ऊन लागू नये म्हणून डोक्यावर चटई पकडतो. झोपायचं असेल तर हीच चटई खाली टाकतो, त्याच्यावर झोपतो. थंडी वाजू लागली जमिनीवर झोपतो, हेच पांघरून म्हणून अंगावर घेतो. इंद्राने पुन्हा विचारलं असं कशामुळे. म्हणजे आपल्याला जगायचंच किती करायचंच काय म्हटले. अशी चर्चा त्याला इंद्राला हे वाक्य खटकलं की सारखा माणूस का बोलतोय जगायचंच किती करायचंच काय. पण तेवढ्यात ती चर्चा चालू असताना मुंग्यांची रांग तिथून जाताना दिसली आणि त्या दोघांचं लक्ष त्या मुंग्यांच्या रांगेकडे बघितलं. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घातले, एकमेकांकडे बघून हे गालात त्या गालात हसले. ब्रह्मदेवाचं आणि लोमश ऋषींचं हे हसणं इंद्राने हेरलं आणि इंद्राने विचारलं तुम्ही का हसलात म्हणजे या मुंग्यांच्या रांगेकडे बघून. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं काही नाही बाबा, याच्यातली प्रत्येक मुंगी मागच्या जन्मी इंद्र होती म्हणले मागच्या जन्मी ही मुंगी इंद्र होती. हो ते जाऊ दे म्हणले, हे सगळं करण्यासाठी किती विश्वकर्मी कामाला लावले असते म्हणले. इंद्र म्हणाला विश्वकर्मी किती म्हणजे विश्वकर्मा एक असतो. ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा अनंत ब्रह्मांड आहे, त्याच्यातल्या एका ब्रह्मांडाचा तो इंद्र आहे आणि तुझं आयुष्य फक्त एका चतुर्युगापुरतं मर्यादित आहे आणि हे सगळं वाढवतोयस म्हणजे तू या ऋषीकडे बघ. ते म्हणले हो. मला वारंवार प्रश्न पडला की सारखं असं काय म्हणतात जगायचंच की ते कमवायचंच काय. ते म्हणजे तुमचं आयुष्य काय हो म्हणजे महाराज. त्यांनी सांगितलं फार कमी आयुष्य म्हटले. माझ्या हृदयावरचा केशातल्या पुंजक्यातला एक केस गळून पडतो जेव्हा एक ब्रह्मदेव मरतो आणि जेव्हा सगळे केस गळून पडतील तेव्हा माझं मृत्यू म्हणले. एवढंच कमी आयुष्य आणि याच्यात जगायचंच किती करायचंच काय. याच्यातला इंद्र म्हणजे आपण. आयुष्य कमी आहे पण विनाकारण जमा करत आहे. या सगळ्या गोष्टी नुसत्या जमा करण्यापुरत्या मर्यादित ठेवू नका. आमच्याकडेच आहे की आम्ही लोकांना सेवितो हा रस वाटितो आणि अशी अवस्था असली पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी आम्हाला सावधानतेचा इशारा दिला आहे. काळाने ग्रासिले सावधान व्हावे. काळ कोणासाठी थांबणार नाही ही गोष्ट शाश्वत सत्य आहे. काळ कोणाहीसाठी थांबणार नाही कारण तो सातत्यानं पुढे जातो. धर्मराज युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णाला 4 प्रश्न विचारले. देवा असं काय आहे जे घटतही नाही आणि वाढतही नाही. देवा असं काय आहे जे घटतही आणि वाढतही. देवा असं काय आहे जे सातत्यानं वाढत जातं आणि देवा असं काय आहे जे सातत्यानं घटत जातं. 4 प्रश्न धर्मराजानं भगवान श्रीकृष्णाला विचारले. देवा असं काय जे घटतही नाही आणि वाढतही नाही. भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं. विस्तारानं उत्तर आहे मात्र आपल्याकडे वेळ थोडा आहे. भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं ब्रह्मतत्व हे घटतही नसतं आणि वाढतही नसतं.
देवाचं काय आहे जे घटतही आणि वाढतही? भगवंतानं उत्तर दिलं, मन हे घटतही आणि वाढतही. एका क्षणाला इथे असतं, दुसऱ्या क्षणाला दुसरीकडे असतं. मन हे कधी असतं कधी नसतं, म्हणून घटतही आहे आणि वाढतही आहे. देवाचं काय आहे जे सातत्यानं वाढत चाललाय? भगवंतानं उत्तर दिलं, लोभ हा सातत्यानं वाढत जातो. मला जे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये मी कधीही समाधानी नसतो, तर मला जे प्राप्त झालेलं नाही त्याच्यात खरं समाधान आहे अशी माझी भूमिका असते. म्हणून व्यवहारामध्ये माणूस कधी सुखी का होत नाही याचा विचार करा. माझ्याकडे जे आहे ते इतरांकडे नाही आणि माझ्याकडे आहे असा जर विचार केला तर सुख आहे. पण दुसऱ्याकडे एखादी गोष्ट आहे आणि ती माझ्याकडे नाही असा विचार केला तर दुःख. मी नेहमी उदाहरण देतो. सायकलवाल्या माणसाला कायम असं वाटत असतं की ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो सुखी. कारण का? पायडल मारण्याची गरज नाही, किक मारावं तर बटन स्टार्ट करा, निघा घेऊन टाका. मग ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो जर सुखी आहे असं जर लक्षण केलं तर मोटरसायकलवाल्याला विचारा तू सुखी आहेस का? तो काय म्हणतो? नाही. ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे तो सुखी आहे. पण 4 चाकी गाडी ज्याच्याकडे सामान्य गाडी आहे तो सुखी आहे का? नाही. ज्याच्याकडे भारी गाडी असते तो म्हणतो तो खरा सुखी आहे. पण त्या भारी गाडीवाल्याला विचारलं, बाबा तुझ्याकडे 1-2 कोटी रुपयाची गाडी आहे, तू सुखी आहेस का? कशाचं सुखी म्हणजे? 4-5 लाखांची गाडी ज्या ट्रॅफिक मध्ये अडकते त्याच ट्रॅफिक मध्ये माझी 2 कोटीची गाडी अडकते. मग काय? ज्याच्याकडे स्वतःचा हेलिकॉप्टर आहे तो खरा सुखी. पण हेलिकॉप्टर वाल्याला विचारतो, म्हणतो कशाचं काय 50 परवानग्या घ्याव्या लागतात, त्याच्यापेक्षा स्वतःचं जेट ज्याच्याकडे तो खरा सुखी. हे कुठपर्यंत जाणार आहे? हे कितीही पुढे जाणार आहे. आता कितीही जरी पुढे गेलं, हे कितीही जरी पुढे आपण नेलं तरी व्यवहारामध्ये शांती नाही मनाची. लक्षात घ्या. मला जी गोष्ट प्राप्त झाली तिच्यामध्ये मी समाधानी नाही, तर मला जी गोष्ट प्राप्त होत नाही ते मला पाहिजे असतं. म्हणून एक वाक्य लक्षात घ्या. या कीर्तनाचं एक वाक्य आपण लक्षात ठेवा, इतर गोष्टी लक्षात नाही राहिली तरी चालेल. परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा वरच्याकडे बघावं तर सुख आहे, आणि संसार करत असताना आपल्यापेक्षा खालच्याकडे बघावं तर सुख आहे. विमानवाल्याने हेलिकॉप्टरवाल्याकडे बघितलं तर त्याला असं वाटलं त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त आहे. विमानवाल्यानं हेलिकॉप्टरवाल्यानं खालच्याकडे गाडीवाल्याकडे भारी गाडीवाल्याकडे बघितलं तर त्याला सुख आहे. भारी गाडीवाल्यांना 4.5 चाकीवाल्याकडे बघितलं तर त्याला सुख आहे. 4 चाकीवाल्यानं मोटरसायकलवाल्याकडे बघितलं तर त्याला सुख आहे. मोटरसायकलवाल्यानं सायकलवाल्याकडे बघितलं तर त्याला सुख आहे. सायकलवाल्यानं चालणाऱ्याकडे बघितलं तर त्याला सुख आहे. चालणाऱ्यानं अपंगाकडे बघितलं तर त्याला सुख आहे. अपंगानं प्राण्यांकडे बघितलं तर त्याला सुख आहे. मला संकट काळाने ग्रासले सावधान भावे, सोडवण करावे हरिनामे. एकदा आयुष्य संपलं तर पुन्हा ते आम्हाला प्राप्त होणार नाही. अभंगाचं
पुढे हो भजिती यमदंड थकत्यात. आयुष्य संपल्यानंतर आपल्याला कोणीही साथीला येणार नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की घरापर्यंत बायको, आपण सर्वजण ऐकतो, श्लोक ऐकत असतो, घरापर्यंत बायको जनश्मशाने, सामान्य लोक स्मशानापर्यंत येतात. मात्र पुढे माणसाला स्वतःला एकट्याला चालू लागतं. ही भूमिका पण लक्षात घ्या. एकट्यालाच आपल्याला पुढे जायचंय, कारण एकटेच आपण आलेलो आहोत. त्यामुळे एकदा आयुष्य सरलं, काळ जो आहे हा सातत्यानं घटत जातोय. चौथा प्रश्न होता, असं काय आहे जो सातत्यानं घटत जातं? भगवंतानं उत्तर दिलं, काळ सातत्यानं घटत जातं. आत्ताचा क्षण पुढच्या क्षणाला प्राप्त होणार नाही, म्हणून वेळेचं महत्व आपण जाणलं पाहिजे. म्हणून आयुष्य सरलिया कोणपा संगाती, पुढे हो भजिती यमदंड. यमाचे यमदंड बैसतील माथा. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील की यमाची अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला नाम. मला धर्मपाठात प्रश्न विचारतात, यमाची यातना आपल्याला मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर भोसाल. त्यामुळे ते यम ही भीती जी आहे, ही मरण्याची भीती जी आहे, ती फक्त संतांना नाही. कारण मरण माझे मरून गेले, मज गेले अमर, किंवा मरणाहाती सुतली काया, विचारिया निश्चित जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, काळ रुळतो शरणी देव घरी बाहेरपणे. अनेक प्रमाण आपल्याला त्या संबंधाला देता येतील की संत महात्मे यांना मरणाचं भय नसतं. तुम्हाला मला मरणाचं भय हवं. नाथ महाराज सुद्धा एकदा गेले तुमच्या आमच्यासारखे, एकनाथ महाराज सुद्धा असेच तुमच्या आमच्यासारखे मिळेल. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी, अशी आपल्याकडे म्हण. खांद्यावरून घेऊन चालले, ते खांद्यावरून घेऊन चालणारे म्हणू लागले, म्हणजे आपण नाथ महाराज एवढं साधू समजत होतो, म्हणजे महात्मा समजत होतो, संत समजत होतो, त्यांचं मरण आपल्यासारखंच म्हणजे. हे नाथ महाराजांनी ऐकलं, तिरडीवर उठून बसले, म्हणजे मी पुन्हा केव्हा तरी मरतो. म्हणले आता राहू द्या, सामान्य गोष्ट नाहीये. बरं पुन्हा गेले, ऐका, पुन्हा गेले, खांद्यावरूनच घेऊन चालले. एक स्त्री आपल्या लेकीला सासरी पाठवत होती पहिल्यांदाच. आता काही काही स्त्रियांचं असं असतं, कधी काय बोलतील याचा नेम नाही. नाथ महाराजांची अंत्ययात्रा अशी निघाली आणि तिची मुलगी घरातून बाहेर गेली. त्या स्त्रीच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणले माझ्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवते, नाथाचं म्हण म्हणले आता जाणवं जायला पाहिजे होतं. नाथ महाराज पुन्हा उठून बसले, म्हणले बाई तुझ्या लेकीला आज जाऊ दे, मी पुन्हा केव्हा तरी मरतो. काळ रुळतो चरणी, संत महात्म्यांच्या चरणापाशी काळ रुळून घेत असतो. म्हणून योगशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य मात्रांच्या पाठीमागे 5 प्रकारचे क्लेश लागले, ज्याला पंचक्लेश असं म्हणतो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे 5 भय प्रत्येकाच्या पाठीमागे आहेत. अविद्या म्हणजे काय? माया प्रत्येकाच्या मागे लागलेली आहे. अस्मिता म्हणजे काय? बुद्धीचं धर्म अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती लागणं. अविद्या, अस्मिता, राग. राग म्हणजे काय? अनुराग, प्रेम. आपण राग हा शब्द क्रोध या अर्थाने व्यवहारामध्ये वापरतो, पण राग म्हणजे अनुराग, प्रेम. यही संस्पर्श ज्या भोगा दुःखयोनय एवते आद्यंतवंत कौंतेय ते श्रवते बुधा. शहाणा माणूस असा कोणातही रममाण होत नाही, असं भगवान स्वतः सांगतात. पण द्वेष कोणाचा? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष. द्वेष संत महात्मे कोणाचा करतात? काय? सर्वभूतांचे काही. द्वेषात नेण्याची काही अपपूर नाही चैतन्या जैसा. चैतन्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अपपूर भाव नाही, त्याप्रमाणे संत महात्म्यांचं आचरण असतं. आणि अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. आता आपण व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो की तो माणूस फार अभिनिवेशानं बोलत होता. अभिनिवेश व्यवहारामध्ये त्याचा अर्थ वेगळा जरी असला तरी सुद्धा त्याचा पारमार्थिक अर्थ म्हणजे मरणाचं भय असा होतो. अनेक असे पारिभाषिक शब्द आहेत की ज्याचा आपण विरुद्धच शब्द वापरतो व्यवहारामध्ये. याचा जसं त्यांनी माझे अपरोक्ष काम करून टाकलं. अपरोक्ष याचा अर्थ प्रत्यक्ष. वाक्य कसं असलं पाहिजे? त्यांनी माझ्या परोक्ष काम करून टाकलं, हे वाक्य बरोबर आहे. पण आपण एवढं व्याकरण बघत नाही. आपण म्हणतो माझ्या अपरोक्ष काम केलं, मला राग आला, हा त्याच्या अस्मितेचा प्रश्न. पण अस्मिता म्हणजे काय? आपण बघितलं, अंतःकरणाचे धर्म बुद्धीवर आणि बुद्धीचे धर्म अंतःकरणावर लागून याला अस्मिता म्हणतात. आता कुठली अस्मिता आहे मला सांगायला नाही. मरणाचं भय संत महात्म्यांना नसतं, त्याला अभिनिवेश म्हणतात. ते तुम्हाला आम्हाला आहे. त्यामुळे तुमचं आमचं मरण हे आपण थांबवू शकत नाही, मात्र ते मरण आनंदाचं करू शकतो.
आणि ते आनंदाचं व्हावं याच्यासाठी आपलं आचरण त्या पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं, तुम्हाला यमाची यातना करून घ्यायची नसेल, जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. परिमळ गेली अवोस फुल देखी आयुष्या शेवटी देह तैसा. फुलातला सुगंध निघून गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं त्या फुलाला काही अर्थ शिल्लक राहत नाही, ते देवाला अर्पण करण्याच्या पात्रतेचं राहत नाही, तोपर्यंत तशा पद्धतीनं जोपर्यंत ह्या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत या शरीराला महत्व आहे. एकदा यातून आत्मा निघून गेला, आता त्या शरीराला नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, आयसीयू मधल्या माणसाला लोक नावाविषयी विचारतात, बाबा अमुक अमुक काकू बरेच का? बरोबर आहे. आणि तीच व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा काय होतं, लोक म्हणतात बॉडी उचला. आता त्याला त्याचं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या, म्हणजे येतानाही नाव नव्हतं, जातानाही नाव नाही. म्हणून उत्तम अशी पुढे कीर्ती मागे कीर्ती आपण शिल्लक ठेवली पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं, आयुष्य सर्विया कुणपा सांगाती पुढे हो फजिती यमदंड. ही फजिती हो नये याच्यासाठी काय उपाय येतो सोपा, नामाचा गजर न करी विचार पुढे काही. सोपा उपाय सांगतात, नामाचा गजर. नामासारखं सोपं साधन आपल्याला शोधून सापडणार नाही. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे असं आपल्याला सांगितलेलं आहे उपकरणे. म्हणजे नाम घेणं याच्यासारखं सोपं दुसरं कुठलं साधन कलियुगामध्ये नाही. प्रत्येक युगामध्ये जरी ते असलं तरी कलियुगामध्ये नामाचं सामर्थ्य काय आहे, मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची हा अनुभव संत महात्म्यांना आलेला आहे. म्हणून नाथ महाराज सांगतायत, आयुष्य सरलिया कोणपा संगती पुढे हो फजिती यमदंड. उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही. आयुष्य सरलिया कोणपा संगती पुढे हो फजिती यमदंड. एका जनार्दनी तो कार्य आंधळा देखतो सिडोळा सुख दुःख. आपण कधी कधी असा विचार करतो की आपल्याला 5 वाजता उठायचं, अलार्म लावून ठेवतो. अलार्म लावून ठेवल्यानंतर 5 वाजता आपण अलार्म वाजल्या उठतो का मला सांगा? आपण काय करतो, 2-3 अलार्म लावून ठेवतो. हा बंद करायचा, थोड्या वेळाने पुन्हा वाजतो, तो बंद करायचा. एवढे उदाहरण सांगतो. संत महात्म्यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर डोळे झाकून रात्र करू नका. सकाळ झाली, डोळे उघडण्यात आता उठा, उठा जागे भारे आता, सरळ करा पंढरीनाथा. मात्र असं होत नाही. म्हणून नाथ मला सांगतात, एका जनार्दनी तो कार्य आंधळा देखतो डोळा सुख दुःख. सुख दुःख तुझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी दिसतात आणि तरी सुद्धा तू त्याच्यामध्ये अडकून पडलायस. त्यामुळे उत्तिष्ठ जागृत असं आवाहन एक प्रकारे नाथ महाराज करतायत. आणि अशा पद्धतीनं एका जनार्दनी तो कार्य आंधळा देखतो डोळा सुख दुःख. आयुष्य सरलिया कोणपा संगती पुढे हो फजिती यमदंड. यथामते वंदाचं चिंतन केलं, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा.
ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत असे कैलास स्वामींची पांडुरंग धोंडीबा ठाकर सर यांना निश्चितपणे समाधान वाटत असतं. खरं तर त्यांच्या फोटोकडे बघितल्यानंतर त्यांचं जाण्यासारखं वय नव्हतंच, मात्र तरी देखील एखाद्या कर्त्या पुरुषाचं आपल्यातनं अचानकपणे जाणं हे अत्यंत क्लेशकारक असतं. ठीक आहे, प्रारब्ध वर्षामध्ये त्यांना जास्त आयुष्य मिळालं नाही, मात्र त्यांना हे समाधान आहे की आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांकडून आपली आठवण आणि जाण ठेवण्यात आली. हल्ली परिस्थिती अशी आहे की जिवंत माणसालाच माणसं ओळखत नाही, किंमत देत नाहीत. मेले त्याला तर पाणी घालणं दूरच आहे. आता पितृपंधरवडा होऊन गेला, आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा तो कालखंड आहे, मात्र त्यातही काही जणांनी काही केलं नसतं. मात्र वर्ष होऊन त्या स्मरणात त्या प्रत्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि विविध क्षेत्रातले मंडळी या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेम करणे उपस्थित आहे. माजी मंत्र्यांची उपस्थित आहे. या परिसरामध्ये चांगलं कार्य बाळगून आहे आणि माननीय पंतप्रधान जेव्हा देऊळ आले होते त्यावेळी पूर्ण नियोजन आपल्याकडे होते अशी मला कल्पना आणि अत्यंत देखणा कार्यक्रम हा त्या ठिकाणी झाला. आपलं कार्य हे या परिसरामध्ये सुरू आहे. येण्याच्या आधी वाक्य सांगितलं की जर का सर जिवंत असले असते तर या परिसराला 2 आमदार मिळाले असते, शिक्षक मतदारसंघाचा एक आमदार इथे मिळाला असता अशी परिस्थिती होती. मात्र ठीक आहे, काळानं त्यांच्यावरती घाला घातला, पण आपलं आणि त्यांचं मोठं प्रेमाचं नातं असल्यामुळे तुम्हाला त्यांची मदत आणि त्यांना तुमची मदत अशी सगळ्या गोष्टी आहेत. त्या परिसरातली सर्व मंडळी आहेत. विलक्षणाचे संदीप महाराज या ठिकाणी, पवन मावळच्या संस्थेमध्ये सुद्धा काका मला वाटतं विश्वस्त आहेत. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये या ठाकर कुटुंबियांनी आपला एक चांगला ठसा उमटवलेला आहे आणि त्यामुळेच खरं तर एवढे लोक येतात. गेलेल्या माणसाच्या श्रद्धांजलीसाठी पुण्यस्मरणासाठी एवढी लोक जमत नाही, मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे त्यांचं निश्चितपणे कार्य दर्शवणारी ही बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये हा खरं तर फार मोठा तसा दुःखाचा दिवस आहे, मात्र सरांच्यासाठी आनंदाचा दिवस यासाठी असेल कारण माझा स्मरण आहे. काय आहे, शास्त्रामध्ये 5 बाप सांगितलेले आहेत. खरं तर आपल्याला प्रत्येकाला 5 माता आणि 5 पिता आहेत. प्रत्येकाला हे शास्त्र सांगतं. उपजल्या बालकासी जाण पंचविध जाण पिता, नाथ महाराज म्हणतात. जनिताचोपनेताच यस्तविद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचेते पितरस्मृताः. शास्त्रवचन असं आहे की 5 बाप प्रत्येकाला लाभलेले आहेत. पहिला बाप म्हणजे जनिताच, म्हणजे जनिता, आपल्याला जन्माला घालणारा आपला पहिला बाप आहे. उपनेताच, उपनयन संस्कार करणारा हा दुसरा बाप आहे. ठीक आहे, आता उपनयन संस्कार राहिलेले नाही, मात्र संस्कार देणारा असा अर्थ आज आपण काढू शकतो. आमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवणारा, संस्कार देणारा हा आपला दुसरा बाप आहे. जनिताच उपनेताच यस्तविद्यां प्रयच्छति, ज्यानं आम्हाला ज्ञान दान केलं, विद्या प्रदान केली, हा आमचा तिसरा बाप आहे. शिक्षक समजा एखाद्याला मार्गदर्शन करणारे काही शिक्षक मिळतात, तो तिसरा बाप आहे. यस्तविद्यां प्रयच्छति अन्नदाता. अन्नदाता म्हणजे कोण? एखादा माणूस नोकरी करत असेल तर ज्या कंपनीमध्ये तो नोकरी करतो त्या कंपनीचा मालक हा त्याचा अन्नदाता आहे, म्हणजे तो त्याचा चौथा बाप आहे. आता जी माणसं नोकरी करत नाही त्यांच्यासाठी बाप कोण आहे? आम्ही शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे शेतकरी हा चौथा बाप आहे असं समजायला हरकत नाही. आणि भयत्राता, आणि भयापासून सोडवणारा हा 5वा बाप आहे. भय कशाचं आहे? तर संसाराचं भय आहे. संसाराच्या भयापासून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे सद्गुरू. सद्गुरू हा आमचा 5वा बाप आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये 5 बाप आहेत. 5 आया पण सांगितल्या बरं का. राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी, तथैवच पत्नी माता, स्वमाताच, पंचिता मातर, स्वतः. हा 5 आया प्रत्येकाच्या आहेत. कोणती? राजपत्नी,
राजाची बायको ही आपली पहिली आई आहे. गुरुपत्नी ही आपल्या गुरुची जी पत्नी आहे ती आपली दुसरी आई आहे. मित्रपत्नी तथैवच आपल्या मित्राची बायको ही आपली तिसरी आई आहे. पत्नी माता आपल्या पत्नीची जी आई आहे ती आपली चौथी आई आहे. आणि स्वमाताच आपली स्वतःची आई ही आपली पाचवी आई आहे. अशा 5 आया आणि 5 बाप हे प्रत्येकाला आहेत. त्यामुळे या 5ही बापांना संपन्न असणारा आणि 5ही आयांनी संपन्न असणारा माणूस जीवनात कधी मागे राहू शकत नाही. मात्र कायमस्वरूपी हे उपलब्ध नसतात. त्यामुळे उपजनी या बाळकाला उपजवणारा जो बाप आहे तो सुद्धा घरात महत्वाचा आहे. कधी कधी ज्येष्ठांचं घरामध्ये राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यांचा काही उपयोग असो किंवा नसो, निर्णय क्षमता त्यांच्याकडे असो किंवा नसो, मात्र त्यांचं अस्तित्व आमच्यासाठी आधारभूत असे ठरणारं असतं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर त्या फार मोठा आघात वर्षभरापूर्वी झाला आणि मोठ्या नियोजनबद्धतेने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी हा कार्यक्रम केला. मला सुद्धा वारंवार फोन येऊन भेटणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या कुटुंबियांनी केल्या. कारण मागे सुद्धा मला वाटतं 13व्याला एक मोठा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण बहुसंख्येनं त्या ठिकाणी जमला होता. त्यामुळे अशाच पद्धतीनं त्यांच्यावरती श्रद्धा राहावी. त्यांनी जे दिलेले संस्कार आहेत ते सगळे संस्कार, बघा प्रत्येक माणूस काही सर्व दृष्टीने चांगला नसतो, मात्र त्याच्याकडून ज्या काही चांगल्या गोष्टी कोणीही असो, ज्या कोणी चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येतील त्या चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार या कुटुंबियांमध्ये वाढत जावेत, वृद्धिंगत व्हावेत अशी अपेक्षा करतो. यथामध्य भंगाचं चिंतन झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हाला सर्व संचलवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक बार संतांचा सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास गाडकरी मंडळी यांचं सुद्धा विशेषच मला कौतुक करावं असं वाटतंय. कारण आळंदीला काही आम्हा कीर्तनकारांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही असा एक निर्णय घेतला होता की विद्यार्थी, छोटे छोटे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी असतात, आपण होतात महाराज, अनेक विद्यार्थी असतात, त्यांची शाळा म्हणून त्यांना दुपारच्या वेळी उपस्थित करू द्यायचं नाही. आणि जर विद्यार्थी छोटे छोटे असतील तर कीर्तनकारांनी कीर्तनच घ्यायचं नाही, असं आम्ही एक आळंदीमध्ये सगळ्या कीर्तनकारांनी, युवाचे कीर्तनकारांनी ठरवलं होतं. पण इथं छोटी छोटी मुलं दिसत नाही, ती परिसरातली सगळी मंडळी आहेत. त्यामुळे यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी एक जननी
सूचना द्यायची अशी यंदाचं वर्ष हे शांतब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या समाधीचं 450 वर्ष आहे आणि नाथ महाराजांचे पणजोबा वैष्णववीर संत श्रेष्ठ श्री भानदास महाराजांच्या समाधीचं 500 तपपूर्ती सोहळा पैठणमध्ये संपन्न होणार आहे. दिनांक 9 ते 16 डिसेंबर 2025 या कालखंडामध्ये 27 कुंडी विष्णू महायाग आणि मान्य मंडळींची कीर्तन प्रवचन पैठणमध्ये होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना मी आमंत्रित करतो, आपण पैठणला जरूर यावं. विठ्ठल हॅलो, कृपया श्रोत्यांना नम्र विनंती आहे, कृपया 2 मिनिटांनी कोणी रोजच मान्यवर आणि महाराजांचा सत्कार करणार आहे. त्यानंतर टाकर परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. कृपया सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करतो, कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय कोण नाही जाऊ नये. या ठिकाणी टाकर परिवारातील एक आदरवाढ आमचे मामाश्री वैकुंठवासी पांडुरंगराव धोंडीबराव टाकर सर यांचं प्रथम पुण्य स्मरण या ठिकाणी संपन्न होत असताना नियोजित वेळेनुसार या ठिकाणी पैठण निवासी सन्माननीय हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी शांती ब्रह्मा श्री एकनाथ महाराजांचे 14वे वंशज यांच्या गोडवाणीनं या ठिकाणी अत्यंत सुद्रव्याची कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. पाहुण्यांना कळकळीची विनंती करतोय, आपण एवढा वेळ उपस्थित झाला, कृपया महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. या ठिकाणी याच कार्यालयामध्ये या ठिकाणी लगेच स्नेह बोलण्याची व्यवस्था केली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. या ठिकाणी संप्रदायाच्या वतीनं प्रथमतः हरिभक्तीपरायण सचिव महाराज लोर हे समाजाच्या वतीनं या ठिकाणी 2 मिनिटं आपलं शोकभावना व्यक्त करतील. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तुम्हाला सर्वांचे सन्माननीय बाळाभाऊ भेगडे या ठिकाणी 2 मिनिटं आपल्या शोकभावना व्यक्त करतील. त्यानंतर या ठिकाणी महाराजांचा यथोचित सन्मान होईल
आणि लगेच या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. याच मंडपामध्ये सर्वांनी बसायचे, कृपया कोणी जाऊ नये. रामकृष्ण हरी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो चंद्रभागा, नमो पुंडलिका, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. खरं तर हरिभक्त पारायण आदरणीय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे सौरंगे उषद गुरुवारी योगीनाथ महाराज भोसरी बाबांच्या ठिकाणी सेवा झालेली आहे. ज्यांच्या निमित्त झाली ते आदरणीय कैलासवासी यांचं नावच पांडुरंग आहे. आमच्या परिसरासाठी मला खरं सांगायचे, सणांचं मोठं काम संप्रदाय असेल. ठाकर परिवार हा अत्यंत म्हणजे संप्रदायामध्ये दिल्ली समाज चालवत असताना ज्या ज्या गरजा लागतील, अडचणी लागतील, प्रत्येक अडचणीला या परिवाराने साथ दिलेली आहे. शिक्षण क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शेतकरी क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये लोहोर परिवाराचा आणि ठाकर परिवाराचा एक अनन्य भाव या ठिकाणी व्यक्त होतोय. आता मला स्मरण होतंय वैकुंठवासी आदरणीय ऍडव्होकेट याच परिवारामध्ये वकील ज्यांच्याकडे होती, या परिसराचं सभापती पद या परिवाराने भोगलेलं आहे. परंतु प्रत्येक गोष्ट करायची म्हणजे का आमच्या वडिलांचा सल्ला असायचा, घरामध्ये यायचं, परिवारावरती नितांत प्रेम. आदरणीय भरतशेठ आज या ठिकाणी पाहिला नाही. त्याचबरोबर गुरुजी सुद्धा, गुरुजींचं जीवन अनेक विद्यार्थी घडवले. गतीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना शूद्र कचरे, एवढे अनंत एक अविद्येने केले. विज्ञान असेल तर माणूस म्हणून जगू शकत नाही. अनेक माणसं सरांनी उभी केली, या परिवाराने उभी केली. आणि या परिवारामध्ये काम करतं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण उशीर झालेला आहे, कीर्तन झालेलं आहे. आणि आदरणीय आपल्या राज्याचे राज्यमंत्री आपल्या परिसराचे आदरणीय बाळाभाऊ बोलणार आहेत. त्यामुळे जाता जाता एकच सांगेल की काम करत असताना मधल्या काळामध्ये आदरणीय त्यांचे चिरंजीव प्रशांत असेल, प्रफुल्ल असेल, प्रशांतने माझ्या बरोबर काम केलेले. संतभाऊ भेगडे असतील, सतीभाऊ भेगडे असतील, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं मावळ परिसराचं किंवा पुणे जिल्ह्याचं काम करत असताना 147 गावामध्ये, वाडी वस्त्यामध्ये आम्ही जवळपास 150 पोरं प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार प्रसार करत असताना म्हणजे धर्माविषयी अत्यंत प्रेम असणारा हा परिवार. त्याचबरोबर आमचे गणेश भाऊ आज प्रत्येक जन्मी आळंदीत राहत असेल, पण फोनद्वारे किंवा या तालुक्यामध्ये संपर्क पाहता एक दांडगा संपर्क गणेश भाऊचा आहे. पवनमावळ भारतीय समाजामध्ये विश्वस्त म्हणून काम करणारे. त्याचबरोबर आज अनेक आपले लक्ष्मी आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम घेत असताना आलेला तमाम समाज, मी सुद्धा ठाकर परिवाराचा एक स्नेही या नात्याने आलेल्या सर्व या ठिकाणी समाजाचं, वारकरी संप्रदायाचं, अनेक संप्रदायाचे मृदंगवादक, गायनाचार्य महाराज बोलून गेले की मला आनंद वाटला की याच ठिकाणी सर्व टाळकरी हे वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आहेत. निश्चित आमच्या परिसरामध्ये आतापर्यंत आम्ही लहान लेकरं उभंच करत नाही. तर हा नेम वारकरी संप्रदायाच्या निष्ठेने चालू आहेत. तर मी लोहोर परिवाराच्या वतीने, पवनमावळ वारकरी समाजाच्या वतीने कैलासवासी पांडुरंग ठाकर सरांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. एक ठिकाणी एक सूचना आहे, या ठिकाणी ज्यांना उपवास आहे, शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बऱ्याच महिला मंडळांना उपवास आहे, तर या ठिकाणी हॉलमध्ये मागे उपवासाची व्यवस्था केलेली आहे. सर्व उपवासाने हॉलमध्ये मागे जेवण बसायचे. त्यानंतर उपस्थित सर्व श्रोत्यांनी या मांडवामध्ये दक्षिण उत्तर पंक्ती घालायच्या. कृपया कोणी स्नेह भजन जाऊ नये. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेब भेगडे यांना विनंती करतो, आपण 2 मिनिटं या ठिकाणी शोभा व्यक्त करावे. तर नंतर महाराजांचा सन्मान आल्यानंतर यानंतर लगेच स्नेह व्यवस्था केली जाईल. रामकृष्ण हरी. महाराजांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली आहे. मावळच्या या भूमीमध्ये आपण सर्वजण महाराजांचा टाळ्या वाजवून जोरदार या ठिकाणी स्वागत करावं, अभिनंदन करावं. आपल्या वाणीतून आमच्या मावळच्या भूमीचा एकही व्यक्ती कान लावून त्या ठिकाणी आपल्या मंत्रमुग्ध वाणीच्या माध्यमातून आपले विचार आणि अध्यात्म क्षेत्राचे विचार
या ठिकाणी मनोभावीपणाने या ठिकाणी ऐकत होता. खरं तर वेळ अधिक झालेला आहे. 2.5 तास एक जागी शांत बसणं म्हणजे सोपं काम नाही. परंतु महाराजांनी आपल्याला 2.5 तास बसवलं. 9 तारीख ते 16 डिसेंबर पैठणला कोण कोण येणार? कोण कोण येणार? एवढेच. महाराज आपल्यासाठी पैठणवरून आले. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी. गणेश ठाकर आणि आम्ही आपल्या सगळ्यांना बसनी त्या ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था करणार. खरं तर समाज प्रिय कुटुंब म्हणून आमच्या ठाकर परिवाराचा उल्लेख होतो आणि समाजातला पांडुरंग हरपला असं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं देखील तेवढ्याच भावना आहे. जसं महाराजांनी सांगितलं की सर आजही आमच्यात आहे. हातामध्ये डायरी, पांढरा शुभ्र शर्ट, त्या ठिकाणी पॅन्ट असेल, पांढरी शुभ्र टोपी, विद्यार्थ्यांचे लाडके सर, समाजातल्या सर्व समाजाला त्या ठिकाणी गुरुजी म्हणून सरांना त्या ठिकाणी उल्लेख केला जायचा. आणि त्याचबरोबर ज्यांनी भारतातली गुलाबाची फुलं जगाच्या बाजारपेठेमध्ये मावळचं नाव मोठं केलं ते ठाकर परिवार ज्यांनी घडवला ते म्हणजे ठाकर सर. 5 भावांचं कुटुंब, 5 पांडव. मग भिकाजी दादा असेल, दशरथ दादा असतील, लक्ष्मण दादा असतील, कैलासवासी श्रद्धेय भरतजी ठाकर असतील आणि पांडुरंगजी ठाकर असतील. अत्यंत त्यांच्या जाण्याने आमच्या सर्व परिवाराला, कुटुंबाला दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु कुटुंबाने त्यांच्या विचाराची, संस्काराची शिदोरी आजही सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून समाजामध्ये कार्यरत ठेवलेली. महाराज या कार्यालयात गोर गरीब दीनदुबळ्या ज्याला कुणी नाही त्याला हे शिवप्रसाद मंगल कार्यालय त्याच्या लग्नासाठी दिलं जातं. हे सरांचे संस्कार आहे, हे देखील उल्लेख केला जातो. म्हणून ठाकर सरांनी जे विचार दिले ते महाराजांच्या वाणीतून आपण सर्वांनी ऐकलेले. हेच कार्य सतत पुढे नेत राहणं, धर्माचा विचार पुढे नेत राहणं आणि त्याच विचारावर आपली पावलं समाजासाठी सदैव कार्यरत ठेवणं हीच सरांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. आज मंगलाताई असेल, प्रशांत असेल, प्रफुल्ल असेल, कुटुंबातील सर्वांची नावं घेता येतील. सर्व कार्यतत्पर आणि विचाराच्या संस्कृतीतून तयार झालेली मुलं आज संस्कार चांगल्या पद्धतीचे असल्यामुळे समाजामध्ये काम करतात. महाराज आम्हाला या कुटुंबाच्या बाबतीत आमच्या मावळ तालुक्यातला एक आदर्श कुटुंब म्हणून आमच्या ठाकर सरांच्या परिवाराचा उल्लेख केला जातो. मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या संस्थेचे ते प्राचार्य होते. आम्ही ज्या कारखान्यावर त्या ठिकाणी काम करतो त्या संत तुकाराम सहकारी कारखान्याचे साखर कारखान्याचे संचालक होते. आणि जर सर आज आपल्यात असते तर शिक्षक मतदारसंघाचे आमदार देखील सर झालेले असते. हे स्वप्न आमचं अपुरं राहिले आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिक्षण क्षेत्रातली आमची सगळी मंडळी सातत्याने त्या ठिकाणी करत आहे. म्हणून मित्रांनो, मंदिर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी हे कुटुंब म्हणजे मंदिर आहे. या कुटुंबाच्या विचाराला आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात. आपले प्रेम, आपली उपस्थिती हीच आमच्या परिवारासाठी सर्वात मोठी आशीर्वादाची पावती आहे. हीच भविष्यकाळात अशा स्वरूपाचे आशीर्वाद आपल्या सर्वांचे सातत्याने कुटुंबासाठी अविरतपणे राहो
ही सरांना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची आदरांजली असणार आहे. म्हणून आता प्रभूचा साक्षात आपल्याला त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? प्रसाद या शब्दाचा अर्थ प्र म्हणजे प्रभू, स म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. आमच्या कुटुंबातल्या या प्रभूचं साक्षात दर्शन प्रसाद रूपी प्रसादातून आपण घ्यावं एवढी विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्वांच्या वतीने आपण महाराजांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. वारकरी संप्रदायाच्या प्रमुख मंडळींनी व्यासपीठावर यावं आणि महाराजांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण. या ठिकाणी वैकुंठवासी ब्राह्मण धोंडीबा ठाकर सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांची नियोजित वेळेमध्ये अत्यंत गोडवाण्यात असं कीर्तन रूपी सेवा झालेली असे आदरणीय सन्माननीय योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे 14 वंशज यांची अत्यंत नियोजित वेळेनुसार ही कीर्तन रूपी सेवा संपन्न झालेली. या परिवाराच्या वतीनं महाराजांचा उपस्थित मान्यवरांच्या वतीने महाराजांचा सन्मान होतोय. आदरणीय बाळासाहेबजी देवळे, मच्छिंद्रजी खराडे, रवींद्रप्पा वेगळे, पंढराजी ढोरे यांना विनंती करतो आपण सन्मानाने या. या ठिकाणी सर्वच मान्यवर तोलाचे गुलाब काका पळासकर, माऊली शिंदे, माऊली दळवी यांना विनंती आहे. या ठिकाणी संतप्रधान संघर्ष करण्याचे संचालक आदरणीय चेतनशेठ भुजबळ आपणाला विनंती. या ठिकाणी मान्यवरांचा नामोल्लेख करतोय. एकनाथरावजी टिळे, लक्ष्मणराव बाजीराव, नारायण ठाकर, दत्तात्रय माळे, राजेश मोरे, भागोजी ठोंबरे, नारायणजी ठाकर, डॉक्टर संदीप महाराज गुरुजी, भाऊसाहेबजी कुंडल, संभाजीराव शिंदे, शिवाजीराव आसवडे, प्रवीण महाराज मुरे, उत्तमराव बोडके, नामदेवराव फुले, शबद महाराज कडू, संतोष महाराज कुंभार, संदेश महाराज बेगडे, तळेगाव नगरीचे नगरसेवक सन्माननीय संदीप नाना शेळके, तुकारामजी आसवले, रायगड ते पंढरपूर छत्रपती शिवरायांची शक्ती भक्ती पायी पालखीचे संस्थापक आदरणीय डॉक्टर संदीपजी मैनेर महाराज गुरुजी यांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सर्वच मान्यवर आहे. वेळाअभावी आपण नामोल्लेख करू शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व संभाजीराव शिंदे या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी बसून घ्या. उपासकांना विनंती आहे. उपवासाची मागे व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी कृपया दक्षिण उत्तर अशा पंक्ती करा. कृपया कोणी हा महाप्रसाद घेतल्याशिवाय